आपण श्रीदेवी भागवत पुराणातून पुढील अध्याय घेऊन आलेली आहे. तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि आपल्याला जर माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हिडिओ आपल्यासाठी पुढेही घेऊन येणार आहे. यानंतर आपल्याला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण मला कमेंटद्वारे नक्की कळवू शकता आणि माझ्या चॅनलला लाईकही करा जर तुम्हाला चॅनल आवडत असेल, आणि नसेल आवडत तर तुम्ही डिसलाईकही करू शकता. शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पंचप्रकृती उत्पत्ती. नारद म्हणाले, हे भगवान, सृष्टीच्या आदी काळात आद्या देवीचे आविर्भाव कसा झाला, तसेच ती देवी 5 रूपे घेऊन कशी प्रकट झाली. युगात्मका देवीचे चरित्र मला आपण ऐकावा. श्री नारायण म्हणाले, आत्मा, आकाश, काल, दिशा आणि भूलोक तसेच गोलोक हे सर्व स्थायी आहे. त्यात एक वैकुंठही आहे. परब्रह्म हेही स्थायी असते. त्यांची सनातनी लीला प्रकृती ही नित्य स्थायी आहे. सर्व तंत्र, सर्व स्वतंत्र परमात्मा साकार आणि निराकार आहे. ही देवीही त्याचप्रमाणे आहे. परमात्मा तिच्या बरोबर अभिन्न रूपाने प्रतिष्ठित असतात. ह्यांच्या निराकार तेजोमय रूपाने योगीजन सदा ध्यान करतात आणि म्हणतात, परमानंद स्वरूप परब्रह्म आणि ईश्वर यात कोणताच भेद नाही. ते अदृश्य परंतु सर्वदृष्टा, सर्वज्ञ, सर्व कारण, सर्वदाता आणि सर्व रूप आहे. परंतु वैष्णवांची मते याहून थोडी भिन्न आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ब्रह्मदेवाशिवाय अन्य कोणताच असे तेज विद्यमान असणार. हे तेजस्वी तेजोमंडलात असलेले स्वेच्छामय स्वरूप आणि सर्व कारणांचे कारण आहे. त्यांनी साकार होण्याची इच्छा होऊन जे रूप धारण केले आहे ते अत्यंत सुंदर तसेच पाहण्याने मन मोहून टाकणारे आहे. ते असे किशोरवय, शांत स्वभाव, सर्वकांत, परात्पर तसेच नवीन मेघासारखी आभा असणारे श्याम विग्रहरूपी शरत्कालीन विकसित कमलांची शोभा हरण करणारे नेत्र, मोत्यांवर मात करणारी दंतपंक्ती, मोरमुकुट, मालती माला, सुंदर नासिका, गोंडस मुख असे भगवान भगवंतावर सदा अनुग्रह करतात. पितांबरधारी 2 भुजा असणारे मुरलीधारी रत्नांनी विशोभित असे ते आहे. सर्वांचे आधार, सर्वांचे स्वामी आणि सर्व शक्तियुक्त विभू, सर्व ऐश्वर्य देणारे, सर्व स्वतंत्र आणि सर्वमंगल असे हे रूप आहे. हा परिपूर्णतम सिद्ध सिद्धेश आणि सिद्धिदाता आहे. ह्या सनातन शाश्वत ब्रह्मदेवाचे ध्यान सर्व वैष्णवजन करीत आले आहे. हा प्रभू जन्म व्याधी, शोक आणि भय दूर करणारा आहे. ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य ह्याच्या एक निमिषा इतकेच आहे. तो परब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण होय. तो भक्तिकारक, कृषी आणि तदास्य वाचक न असल्याने भक्ती आणि दास्य हे भाव देणारा तो कृष्ण, कृषी, सर्वार्थ वाचक आणि न बीजवाचकही आहे. म्हणून ह्या आदिसंस्था होय. तो एकटाच बसून सृष्टीचा विचार करू लागला, परंतु ह्याच्याच अशुभूत काल या कार्यात अडथळा आणला. म्हणून हा स्वेच्छेने 2 रूपात प्रविष्ट झाला. त्याचा वाग्भाग नारी आणि दक्षिण भाग पुरुषाचे झाले. स्त्री झालेला भाग अतिशय सुंदर होता. विकसित कमलाप्रमाणे कांती असलेल्या त्या दिव्यरूपी स्त्रीकडे ते सनातन पुरुष पाहू लागले. रासेश्वर श्रीकृष्ण रासोत्सवाने उल्हसित होऊन त्या स्त्री बरोबर रासलीला करू लागले. तेथील शोभा अशी होती की शृंगार तेथे मूर्तिमंत झाला. रास करता करता जे जगतपती परिश्रांत झाले. रासलीला समाप्त झाल्यावर ती नारीही थकून गेली. नंतर हा विश्वगोलक तयार झाला. तिचा निश्वास वायू बनला. तोच वायू सर्व प्राणिमात्रांमध्ये आश्रयभूत आहे. तोच वायू प्रकट झाला. त्याचे 5 पुत्र देहधाऱ्याने पंचप्राण झाले. ते म्हणजे प्राण, अपान, सपान, समान, उदान आणि ध्यान होते. भगवान कृष्णाचे चिन्मयी शक्तीने ब्रह्मतेजाचे तेजस्वी बनून ती मन्वंतरापर्यंत तेजस्वी राहिली. ती श्रीकृष्णाच्या प्राणांवर अधिकार चालवित राहिली. ती त्यांच्याबरोबर सतत राहत असे आणि श्रीकृष्णांना ती प्राणांनी प्रिय होती. त्यांच्या वक्षस्थलावर ती विराजमान झाली होती. 100 मन्वंतरांच्या नंतर तिने स्वर्गप्रमाणे तेजोमय अशा बालकाला जन्म दिला. तो विश्वधारण करण्याच्या कामात समर्थ
शाप देऊन टाकला. हे निष्ठुरे, क्रोधाने तू या शिशूला जलात फेकलेस, ही गोष्ट काही चांगली केली नाहीस. आजपासून तू संतानहीन होशील. तिची एक मानसकन्या शुक्लवर्णी आणि मनोहर अशी तिच्या जवळ आली. ती श्वेतवस्त्रे परिधान केलेली, रत्नभूषणांनी विभूषित होती. पुस्तक आणि वीणा हाती धारण केलेली अशी होती. ती सर्व शास्त्रांतरी अधिदेवी झाली. काही काळ लोटल्यानंतर हीच दोन रूपात प्रकट झाली. वामांगी प्रकट झाली ती कमला आणि दक्षिणांगी प्रकट झाली ती राधा. तेव्हा कृष्णाने ही दोन रूपे प्रकटली. वामांगी चतुर्भुज विष्णुरूप आणि दक्षिणांगी स्वतः कृष्ण. कमलेला त्याने विष्णूची वल्लभा होण्यास सांगितले आणि राधा तेथेच राहिली. विष्णू कमलेसह वैकुंठास गेले. कमला आणि राधा दोघीही सनातनहीन राहिल्या. नारायणाकडे चतुर्भुज पाशार्थ तयार झाले. ते सर्व रूप, गुण, वय, तेज इत्यादी विष्णू प्रमाणात झाले. कमलेजवळ अनेक दासी होत्या. गोलोकांचे स्वामी श्रीकृष्णाजवळ असंख्य गोप होते. ते कृष्णाला प्राणांसमान प्रिय होते. भगवानाने त्यांना आपले पार्षद बनवले. राधेच्या सख्या गोपी अनेक होत्या. सर्व गोपगोपी श्रीकृष्णाचे उपासक उपासिका सनातनी विष्णुमाया भगवती दुर्गेचा आविर्भाव होत्या. श्रीदेवी पर्णमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ओम नमः चंडिकाय.